तर एवढी आपली भोगलभर अंडी हो का या ठिकाणी मित्रांनो. झाड बघा सगळं झालंय, बाकीचं भात झाला, भाकरी झाली. आता आई दादा मेंढराक होतं त्याकरता मग मला मेंढरातलं काम करायला लागलं सगळं. ही अंडी चांगली मस्त पिकी उकडून झाल्यात, चांगली उकडले तर चांगली उकडले. जाळत तसा आहे आपला. तसे आपल्या वाड्यावरचं अंडा बॉईल अंडा. आई ह्याला मग तुला माहिती आहे का हॉटेलमध्ये काय म्हणतात, काय नाही बाबा, अंडा बॉईल असं नाही का परतून. प्रयोग. हा हो का, आपली आई आता अंडा बॉईल ठेवते हो का मित्रांनो. अंडा बॉईल म्हणजे ना हे आता मसाल्याचे आपण कसं सुक्क मटण कसं करतो, तर रश्यासाठी पाणी टाकले आपलं ओलीस हो का. लई नको डव होईल आई. आज वाड्यावरचं जेवण बघा, ही 2 अंडी, हा थोडासा रस्सा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग आज किती लेटचा झाला आहे माहिती का चालू. जवळजवळ मित्रांनो आता वाजले ते 6 आणि 6 वाजता ब्लॉग चालू होणं म्हणजे आता तुम्ही म्हणसाल दिवसभर याला काय झालं व्हिडिओ शूट करायला. तर मित्रांनो आता काय झालं आहे माहिती आहे का, माझे कॉलेजचे पेपर आहेत ना ते आता चालू झाले रे, त्यामुळं मला असंच आता कधी बी व्हिडिओ शूट करावं लागणार नाही का, वेळ मिळेल तसा. आणि आपलं कसं आहे आता रोज व्हिडिओ टाकायचा नियम झालेला आहे, त्याकरता मी आपलं कॉलेजला गेलो काय झालं कधी बी व्हिडिओ मोठा हो छोटा हो व्हिडिओ टाकत राहणार आणि आपली शूटिंग चालूच राहणार. बघा आपल्या घरी कोणीच नाही आहे मित्रांनो. आज आपलं दादा नाही मेंढराक गेले आणि मी घरी होतो. तर माझा मागाशी 4 वाजता पेपर सुटला, त्यानंतर बाकीचं काम होतं तेच काम करत बसलेलो आपण. तर बघा सगळं घर कसं सोनं सोनं वाटते आपलं. कोणीच नाही घरी ना, आई घरी आली आहे बघा. काळूला आपल्या खायला दिले आणि आई घरी आली. आता काय करते आई, काय करायचे आता चहा करायचा आहे. सगळ्यात आधी चहा होणार आहे. तर तुम्हाला आज संध्याकाळचं कसं असते आपली रेसिपी प्रॉपर पाहायला भेटेल, काय काय बनवलं जातं आपलं हळूहळू. हे चेंडर मेंढर घेऊन बघा कसला आवाज आहे यांचा बेकार. त्यांच्या आई अजून घराला आल्यात नाही, ती ओरडते त्या येत्यात दमा. ते आणि हे भाऊ बहिणी आणि हे भाऊ बहिणी, बाकीचे नेले आता राहणार. नुसतं घरी थांबून चालणार नाही, आपलं वाईज मेंढरापाशी गेलं पाहिजे. मेंढर बघूया. आता अंधार पडायला लागला आहे ना, सगळ्यात जो बारीक कॅमेरा आहे त्याच्यामधनं काही शूट होत नाही, त्याकरता असंच आपलं चेहरा तुम्हाला असं मोठा दिसत असेल माझा नाही का. बघा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, अंधार पडत चाललाय आणि आपली मेंढर कुठे आहेत अजून. मेंढर इकडंच आहेत मित्रांनो. दादा पाऊस येईल का? काय सांगा, वातावरण झालंय तसं एका टायमाला यालाही बसलाय रातचा. यारवळीच पाऊस यंदा लागतोय का काय आपल्याला? पाऊस लागलाय तसा नियमाने, हा पण पावसाचे दिवस अजून पुढंच येते. खास पाऊस लागायचा दिवस अजून पुढंच येतं आणि असा पडतो. आता गेल्या वर्षी चैती पुनवर झाला होता. बराच अंधार झालाय आणि घरात इथं मायदळ आजूबाजूने मित्रांनो. पावसात दिवस नाही तरी बी पाऊस पडण्याची लई शक्यता आहे आणि जागजागी पाऊस पडतोय. आपल्या मोबाईलवर बघा संदेश येतोय आता पुढील 3 तासात अमक्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाही यातनं पाऊस पडणार म्हणून असं येतोय संदेश. ते आता लई इकडं आजूबाजून लई घर असते, चुकून आलं तर आम्हाला बी लई पाऊस येईल. मेंढरं अजून बी दादांनी लांब नेलती ना, त्याकरता या वावरात थांबवायला आहे का का इजनी कसा प्रकाश पडलेला. ह्या साईडला भरपूर जास्त प्रमाणात ही झालते मित्रांनो का. इकडं आपला कोकणपट्टा जो आहे ना इकडला, त्या म्हणजे कोकणपट्टा लय दूर आहे. हो हालच आता घर असते बी लय गरजू पाऊस पडतोय. जिथं बी पडतोय ना तिथं लय गरजू पडतोय बेकारमध्ये. इकडं ह्या लाईटीचा प्रकाश आहे ना तिथून तसं पडेल बी बराच आहे. आता काही व्हाय नाही, या असंच आहे माझा प्रॉब्लेम. मी व्हिडिओ काढायला चालू केलं की मग ते मला एकतर व्ह्यू देत नाही का. आता हीच चमकली असती तुम्हाला कसं दिसलं असतं मस्त. हो का समोर या आभाळ लाल झाली का लाल, ह्याच्यात ही चालती. मेंढरं सगळी आपली वाड्यात आल्यात आहे. वा भरपूर अंधार पडलाय आणि त्याकरता असं डोळं त्यांचं चमकतात आहे, कारण का तर हे लाईटीचा प्रकाश लागलाय ना, हे लाईटीमुळे मेंढरांचं यांचं डोळं चमकतातच आपल्या.
ह्या साईडला भरपूर पाऊस आहे मित्रांनो हो का. आपल्यापासून बराच लांब असेल पण काय सांगावं का कसल्या इज चमकते ते बेकारामध्ये. जिथं बी पडत असेल ना तिथं लय पडत असेल मला असं वाटतं. गरजो म्हणजे हिजाच एवढ्या लावते ते बेकार. अशी तळात नाही झाली ती काय तर. या ठिकाणी आपलं काय चाललंय चहा पाणी झाला का नाही. आईची आज पेला का नाही. हा मला बी किवायचं दुधाचा चहा मस्तपैकी पेवूया मित्रांनो का. दादा आपलं बसले ते आणि आई काय घातलंय शिजाय. भात शिजते हो का मस्तपैकी आपला भात शिजवायचं चाललंय. या दादा बसले ते चहा प्यायला. तर मित्रांनो आज आपल्या इथे आहे अंड्याची रेसिपी. असं मित्रांनो आता दिवसभर तुम्हाला माहिती का मेंढराकडं जावं लागतं. मेंढराकडं गेल्यामुळं दिवसभर मेंढरामागं आपल्याला 6-7 किलोमीटर चालावं लागतं आणि 6-7 किलोमीटर चालल्यामुळं ही झाल्यामुळं रोज डेली त्याकरता आपल्याला असं नाही का अंडी मटण खावं लागतं. आता तुमच्या भरपूर कमेंट येतात तुम्ही अंडी खाताय मटण खाताय पण काय करणार मित्रांनो नाही का हाडांमध्ये आपल्या ताकद येण्यासाठी आणि असं सारखे अंगबिंग दुखतं ना त्याकरता हे आपली अंड्याची ह्याची रेसिपी बनवतो आपण नाही का. आणि आपल्या दादांना सवय आहे अशी नाही का वशाट जरा जास्त खायची त्याकरता बी आपण खातो वशाट. मित्रांनो आता आपण मस्तपैकी उकडून अंड्याचं कालवण करणार आहे. आपली आई अंडी भरपूर आणले ते सकाळ संध्याकाळ राहिले तरी सकाळचं खाईल माणूस. या पिशवीत आपली अंडी आहेत आणि या ठिकाणी गरम कराय पाणी ठेवले. या पाण्यात सोडायचे ते. आई आपण मीठ बीठ टाकत नाही अंड्याला काय यामुळं. मीठ टाकल्या ऊस लागते अंडी होईल वस. हां बरोबर. तर आपली आई आता अंडी सोडून घेते हो का. 2-2 सोडायचे ते अशी 2-2 अंडी सोडून अंड्याची रेसिपी बनवूया आज वाड्यावरती. तर एवढी आपली बोगलभर अंडी हो का या ठिकाणी मित्रांनो. झाड बघा सगळं झालंय बाकीचं भात झाला भाकरी झाली. आता आई दादा मेंढराक होतं त्याकरता मग मला मेंढरातलं काम करायला लागलं सगळं. आपलं सगळं मेंढरातलं काम बिम करोस तर आईने भाकरी केल्या भात केला आणि आता आपली अंडी टाकल्या ते उकडाय का या ठिकाणी. या बोगल्यात अंडी उकडणार आता. तर मित्रांनो आपलं कालवण करायचंच होतं पण विषय काय झाला माहिती आहे का आपलं संपलं मीठ आणि मीठ संपल्यामुळं मी गेलो मीठ आणायला हो का. हे पुढं आई जाळते लगेच हो का. हे आपलं साधं मीठ आणले असं आता बारीतलं आणि साधं आम्ही बाबा अजून साधंच खातोय काय बारीतलं कसलं बारीतलं म्हणजे एकच पुडा ह्याच्या एवढा 30ला आणि हे साधं म्हणजे छोटाच पुडा 15ला म्हणजे 33 मध्ये 2 पुढं येतात हे तेवढंच. होय मग कसलं आणलं मी साधं काय होतं चव लागण्याची मतलब. अंड्यावलं झाकण काढले या हो का. आता मला वाटते बघायला लागेल अंडी उकाडली का नाही. बराच वेळ झालाय काय हो का. कशी अजून बी कशी उकाडते ते अंडी. आई काय वाटण बिटण घालून करणार का कसं. हा एकदम प्रॉपर मित्रांनो मस्त कालवण बनवायचे आज. अंडी उकडले असतील आता पाणी ओतून सोलून घ्यायचे. आता अंडी हो का आता बराच वेळ झाला म्हणले उकडले असतील त्यांना सोलून घ्यायचे. गरम पाणी टाकायचं मागून पुन्हा त्याच्यात गार वाटायचं. ही आपली अंडी. ही अंडी चांगली मस्त पैकी उकडून झाल्यात. चांगली उकडल्यात. चांगली उकडल्यात. जाळत तसा आहे आपला. लाकडं चांगली असली ना मग चांगलं जाळ लागतो. आणि आईला आता आई एकटीच आहे थोडीच वेळात आता दादा बी येतील. सणा अंडी उकडूनच म्हणते सोडून वाटेल. माझी मी मिस्टेक होती गाय गडबड बोलता बोलता. गरम आहे ना आईले. हे बघा कसं कुल्फी काढल्यागत करते आई त्याला. चांगली टरकल निघते असं. बऱ्यापैकी आपली अंडी सोलून झाले ते हो का. सगळी सोडली आणि एकच अंड राहिले आता. तर आता आईनी सगळी बघा आईनी सणा आपलं कुल्फी काढल्यागत हो का. अशी कुल्फी काढल्यागत अंडी सगळी सगळी सोलली ते हो का. थोडस तेल टाकून घ्यायचं या
कालवण आता हो का ते आलं आपलं कसं दूर असं हॉटेलमधनं ना मित्रांनो, असं बाहेर लोकांना कळावं चुलीवरचं जेवण आहे म्हणून असा दूर मुद्दाम सोडतात. आपला हा काय मुद्दाम पिद्दाम नाही, डायरेक्ट चुलीत नाही येणारा दूर आहे बघा कसा. आणि त्यात काय आहे, यात वाटण असलं कसलं वाटण हं? कसली वाटण बघा कसं वाटणाचं गठुड ठुलं आहे पिशवीत फुले पावसा पाण्याचं. कागद ठेवायला लागतो, भिजलं की झाला त्याचा लाडू, पिशव्या भिजल्या की झालं. नको आज आपलं काय वाटण भिजत नाही. वाटण तेलात तळायचे उलीस. वाटण टाकले, आता मसाला बी टाकला हो का. हे सगळं परतून घ्यायचे आता. हा आपला थोडा इकतचा मसाला, हा आपला घरचा मसाला. घरगुती मसाला आहे ना. असं टेस्ट वेगळी वेगळी बसली पाहिजे, वाईच चविष्ट झालं पाहिजे. करपण काय आहे ते नाही तर का मीठ, ते मला वाटतं वाटण टाकल्यामुळं करपायचं नाही. काय लगेच झालं. वाटण चांगलं परतले आणि आता त्याच्यात आपली सगळी अंडी फोडून टाकायच्यात. हे खाली घेतलं मित्रांनो, हे करपलंच असतं. जाळ भरपूर लागला ना, कढई झाली आपली पातळ खालून, म्हणजे बऱ्याच दिवसाची. किती आहे वर्षाची कढई? 8 वर्ष झाले कढई हो. 8 वर्षाची भांडी आहेत मित्रांनो बघा. मग ते काय राव, किती 8 वर्ष झालं ती जळते, त्यामुळे ती झाली पातळ. घेताना जाड बघून घेतली, आता हे सगळी जळून जळून पातळ झाली. त्याला पकडीने पकडून परत की ते व्यवस्थित दिसत नाही, असं वाटते अंडी सगळी एकाच कलांडली का काय. कसे आपल्या वाड्यावरचं अंडा बॉईल अंडा. आई ह्याला मग तुला माहिती आहे का, म्हणजे हॉटेलमध्ये काय म्हणतात, काय म्हणते बाबा, अंडा बॉईल असं नाही का, परतून होय. अंडा बॉईल द्या, अंडा बॉईल. असे म्हणते ते. बघा कसं मसाल्यात असं चांगलं मिक्स करायचं, वाईच पाणी टाकायचं. तुम्हाला ठेवू का एक खायला? हो का, आपली आई आता अंडा बॉईल ठेवते हो का मित्रांनो. अंडा बॉईल म्हणजे ना, हे आता मसाल्याचे आपण कसं सुक्क मटण कसं करतो त्या पद्धतीत आता आपल्याला बघायचे नाही का. दादांना एक मला एक नाही तुला. मला नको. आपल्या आईला नाही जास्त आवडत मित्रांनो वाशाट. खरं आमच्या घरी वाशाट खाणारा माणूस म्हणजे हो का हे आमच्या दादांना लय वाशाट लागतं, त्याकरता बनवायला लागतं आपल्याला. वाशाट खाल्ल्याशिवाय वाशाट तर खाल्लं पाहिजे माणसाने. हो बघा काय सांगतात दादा तुम्हाला. तर रश्यासाठी पाणी टाकले आपलं ओलीस हो का. लय नको डव होईल आई. ते असं पाणी बी नाही मित्रांनो, त्याचा मग होतं डव. ते आपलं थोडंच मोजकच पण क्वालिटी झालं पाहिजे. आता झाकण ठेवून त्याला शिजवायचंय. तर मित्रांनो आज वाड्यावरचं जेवण बघा, ही 2 अंडी, हा थोडासा रस्सा, बाजरीची भाकर बी, त्याचबरोबर हे बघितलं का ते काय तोतापुरी आंबा आणि त्याचबरोबर हे अंडा बॉईल. आईने आपल्याला अंडा बॉईल दिले बघा. आता याला असं परतलं की अंडा बॉईल म्हणायचं. तर हे आपलं आजचं जेवण आहे. दादा बी मस्तपैकी जेवण करते या ठिकाणी आणि आई बी आपली जेवण करते मित्रांनो. आई कसं झाले? चांगलं आहे, भारी आहे. हां भारी. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि बसलो या ठिकाणी नाही का. तर आता हे असंच आपल्याला वेगवेगळे रेसिपी तुम्हाला मी दाखवेल नाही का. आता जोपर्यंत आपले पेपर आहे ना तोपर्यंत तुम्हाला इथून पुढं असं नाही का संध्याकाळचं आपलं जे बी वाड्यावरची काही रेसिपी असेल ते प्रॉपर पाहायला भेटेल. ज्यांची बी कोणाची अपेक्षा असायची रेसिपी जास्त दावा खास त्यांच्यासाठी खुशखबर आहे ही. आणि जी आपलं पूर्ण दिवसभराचं वातावरण बघतात त्यांच्यासाठी जरा वाईच थोडे दिवस बॅड न्यूज बी, पण लवकरच तुमच्यासाठी आपण दिवसभराचा बी ब्लॉग टाकणार मित्रांनो नाही का. तर आता हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.